दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही असं फडणवीस म्हणाले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली होती। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी टीका केली होती। त्यावरून फडणवीसांनी एका शब्दात उत्तर देत ठाकरेंचा समाचार घेतला। जळगावात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही असं टीकास्त्र त्यांनी सोडलं। शिवसेनेचा ब्रँड कशाला आले तर तुमचं नामोनिशान विकून टाकेल, येताना ॲम्ब्युलन्स घेऊन जाताना नार्वे होऊन झाला तर उद्धव ठाकरे साहेब बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलं, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊन जाण्याचा प्रयत्न करत नाही। पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही। हे बोल बच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही। तर गद्दारांनो, हिम्मत असेल तर अंगावर या, कम ऑन किल मी असं आव्हान उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून काल दिलं होतं। त्यावर एकनाथ शिंदेंनी काय प्रत्युत्तर दिलंय ते बघूयात। तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी, असेल हिम्मत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची, कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल। भाषणात म्हणाले, मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी, कम ऑन किल मी। इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं। पण मला एकच सांगायचं आहे, मरे हुए को क्या मारना है। अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे। ॲम्ब्युलन्स घेऊन या, ॲम्ब्युलन्स मधून परत जाल, म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल। पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर, हे लक्षात ठेवा। तर कम ऑन किल मी यावरून शिवसेनेनं ठाकरेंना डिवचलेला आहे। व्यंगचित्र ट्विट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। तर उद्धव ठाकरेंवर ही शिवसेनेची बोचरी टीका पाहायला मिळाली। दरम्यान काल वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं, कम ऑन किल मी, गद्दारांनो इकडे या आणि हिम्मत असेल तर माझ्याकडे या, कम ऑन किल मी असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आता शिवसेनेकडून अशा पद्धतीनं व्यंगचित्र काढत डिवचण्यात आलं आहे। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। कम ऑन किल मी असं म्हणत उद्धव ठाकरेंचं हे व्यंगचित्र आपल्याला दिसतंय। हातामध्ये ऑक्सिजनची बॉटल आपल्याला पाहायला मिळते आणि ऑक्सिजन आहे काँग्रेसचा, तर दुसरीकडे एक काठी सुद्धा आपल्याला उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या हातामध्ये दिसतीये आणि ती म्हणजे शरद पवार गटाची। अशा पद्धतीनं एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे शरद पवारांचा पक्ष यांचा सहारा घेतलेले उद्धव ठाकरे कम ऑन किल मी म्हणतायत, असं काहीसं या व्यंगचित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ते इंग्लिश पिक्चर बघून आले असतील असं काल एकनाथ शिंदे म्हणाले होते आणि कालच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं, हिम्मत असेल गद्दारांनो तर अंगावर या, कम ऑन किल मी असं काल उद्धव ठाकरे म्हणाले होते। आणि त्यावरून शिवसेनेकडून अशा पद्धतीनं एक व्यंगचित्र काढत उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलं आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून यावर काय उत्तर दिलं जातं ते बघावं लागेल। तर शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा काल होता, 59वा वर्धापन दिन सोहळा। मात्र मागील 3 वर्षांपासून 2 शिवसेना झाल्या आहेत, त्यामुळे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे साजरे केले जात आहेत। आणि त्यामध्येच एकीकडे उद्धव ठाकरेंनी भाषण केलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही भाषण केलं होतं आणि त्यामध्येच उद्धव ठाकरेंनी काल हे वक्तव्य केलं होतं। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्य सरकारनं शाळेमध्ये हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती केलेली आहे। त्यानंतर राज्यभरात मनसेनं या निर्णयाला विरोध केलाय। तर आता संदीप देशपांडेंनी थेट इशारा दिलाय, हिंदी सक्ती केल्यास मनसे त्यावरून उतरून विरोध करणार, रस्त्यावर उतरून असं संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे। तर हिंदी सक्ती होऊच देणार नाही, कारण हिंदी सक्ती हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नाहीच असंही ते म्हणाले। गुजरातमध्ये हिंदी सक्ती का नाही असा सवालही देशपांडेंनी विचारलाय। ज्या पद्धतीची सक्ती म्हणजे गुजरातमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी नाही,
बरं उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही तिसरी भाषा कुठली शिकवणार आहे त्याचं उत्तर सीएम देताना दिसत नाही. सीएम फक्त बोलतात राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे. राष्ट्रीय धोरणामध्ये असं लिहिलेलं नाही, हे सीएम वारंवार खोटं बोलतायत. त्यामुळे ह्याच्या मागे नेमका काय डाव आहे हे सगळं करण्यामागे हा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणूनच या आडमार्गाने हिंदी भाषाची जी सक्ती केली जाते याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि टोकाचा करेल आणि त्याची जबाबदारी मग राज्य सरकारची असेल. तर हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. त्यामध्येच आता मनसे पाठोपाठ शरद पवारांनी हिंदी भाषा सक्तीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हिंदीची सक्ती नको, पण हिंदी शिकणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यासोबत राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिली. सक्ती असू नये, पण हिंदी भाषा का दुर्लक्ष करणे तसे हिताचं नाही, विद्यार्थ्याच्या सक्ती असू नये. शेवटी त्याला हवं आहे ते त्यांनी करावं. त्याच्या पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा. ही सवर्ण हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषिक दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्यावर सक्ती करणे हे योग्य नाही. आणखी एक मोठी बातमी आहे. 23 जूनपासून विदर्भातील शाळा सुरू करण्यास विरोध होतोय. शिक्षण संस्था महामंडळानं विरोध दर्शवलेला आहे, तर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विरोध दर्शवण्यात आलाय. विदर्भातील शाळा या 23 जूनपासून सुरू होणार आहेत, मात्र त्याला विलंब होण्याची शक्यता आहे, कारण 23 जूनपासून शाळा सुरू करण्यास विरोध केला जातोय. शिक्षण संस्था महामंडळानं हा विरोध दर्शवलेला आहे, तर आपल्या वेगवेगळ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा विरोध केला जात असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता 23 जूनला विदर्भातील शाळा सुरू होणार की नाही असा सवाल उपस्थित झालाय. तर या विरोधामुळे 23 जून मध्ये ज्या शाळा सुरू होत्या 23 जूनला होणार होत्या त्याला विलंब होण्याची शक्यता सुद्धा आहे, उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विदर्भातील शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार असा सवाल उपस्थित होतोय. तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत मागच्या सोमवारपासून, मात्र विदर्भामध्ये ऊन कडक असतं जून महिन्यामध्ये सुद्धा, आणि त्या पार्श्वभूमीवर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळा सुरू होतात. मात्र आता ही जी 23 जून तारीख आहे विदर्भातील शाळा सुरू होण्याची, त्याला विरोध केला जातोय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उदय, काय सांगाल, 23 जून पासून शाळा सुरू करण्यास का विरोध केला जातोय? खरं तर विदर्भातल्या शाळा ज्या आहेत त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 26 जून पासून सुरू होतात. मात्र यंदा जो शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला त्या निर्णयानुसार 23 जून पासून या शाळा सुरू होणं अपेक्षित आहेत. मात्र या निर्णयाला जो आहे तो शिक्षक संघटनांनी जो आहे तो आपला विरोध दर्शविलेला आहे. त्यांचा या शाळा सुरू होण्याच्या तारखेला आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण विभाग अशा पद्धतीने 23 तारखेला शाळा सुरू करून जे आहे ते न्यायालयाचा अवमान करत आहेत आणि त्यामुळे ते 23 तारखेपासून शाळा सुरू न करण्याची भूमिका जी आहे ती शिक्षक संघटनांनी घेतलेली आहे. यासोबतच शिक्षकांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत, ज्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत, त्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे आणि ते दुर्लक्षाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी देखील हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला. त्यामुळे नागपूर आणि विदर्भामध्ये ज्या 23 जून पासून शाळा सुरू होणार होत्या त्या सुरू होणार की नाही आणि शिक्षक संघटनांनी जे काही आता हे आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला विदर्भातल्या किती शाळा संस्था प्रतिसाद देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार. बरोबर आहे उदय, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. बर्ड हिटमुळे एअर इंडियाची फ्लाईट रद्द करण्यात आली आहे. पुणे दिल्ली फ्लाईट AI 2470 ही रद्द करण्यात आली आहे. पुणे विमानतळावर विमानाची तपासणी केली जाते, तर पुणे विमानतळावर आलेलं विमान बर्ड हिटमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. विमानतळावर तपासणी सुरू आहे, तर एअर इंडियाकडून प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था केल्याची माहिती सुद्धा समोर येते. एअर इंडियाच्या विमानामध्ये वारंवार बिघाड असल्याच्या ज्या घटना आहेत त्या समोर येताना दिसून येत आहेत. एक इंटरनॅशनल फ्लाईट जी अहमदाबादवरून उड्डाण केलं होतं पण काही सेकंदामध्ये कोसळली आणि त्याच्यानंतर इतरही इंटरनॅशनल फ्लाईट या रद्द कराव्या लागलेल्या होत्या, नामुष्की ओढावलेली होती. आणि आता तर बर्ड हिटमुळे एअर इंडियाची एक फ्लाईट पुण्यावरून दिल्लीला जाणारी ही रद्द करण्यात आली आहे. पाहूयात पुढची बातमी.